नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुरोहित नागपुरे यूट्यूब चॅनलमध्ये। आता आम्ही चाललो आहे थेट अशी एक जागा एक्सप्लोर करण्यासाठी, म्हणजे तिथे एक मेला बसलेला आहे आणि आम्ही ते चाललो आहे। चला आता मी तुम्हाला दाखवतो थोडा एक झलक बघा। तो बघा आपला दिसत आहे बलून। आता आम्ही थेट तिथेच चाललो आहे, तुम्ही बघा। मित्रांनो आमच्यासोबत कोण कोण आहे मी तुम्हाला सांगतो। मी आहे, लहानसे आहे आणि जितू दादा आहे आणि विनोद दादा आहे। हाय ना तो बघा हॉट बलून आता उडत आहे बघा। पुष्कळ वर तर चाललाय तो। आता बघतोय काय प्राइस आहे त्याची। अगर आमच्या सॅटिस्फाय मध्ये असेल तर आम्ही तिथं बसणार, नाहीतर बघू काय काय तिथं ॲक्टिव्हिटी। तुम्हाला दाखवलंय ना काय काय रेट आहे, तर चला आता मी बघतोय काय काय ॲक्टिव्हिटी आहे। चला नमस्कार। चला आता मी तुम्हाला सांगतोय का सगळ्याचे रेट काय आहेत। आता आपल्याला एक दादा मिळाला आहे, तर त्याला मी सगळं काही विचारतो। दादा जर सांगा की आपलं हे जे एअर आउट वॉटर बलूनचं प्राइस आहे 1,500 रुपये पर पर्सन। आणि जे बोट आहे त्याचं प्राइस काय आहे? त्याचा आहे 100 रुपये पर पर्सन। आणि जॉर्बलिंगचा आहे 100 रुपये पर पर्सन। रायफल शूटिंगचा आहे 50 रुपयाला 5 शॉट। अच्छा। आणि इथं आर्चरीचे आहे त्याचे 50 रुपयाला 5 शॉट। अच्छा। आणि इथं किती झालंय तुम्ही आलाय तर? आपण 27 तारखेला आपलं इनॉग्रेशन झालं। 27 तारखेपासून आपण आहोत। अच्छा अच्छा। आणि किती दिवस राहणार आहे तुम्ही? हा कंटिन्यू आपलं कॅम्प चालू राहील। अच्छा कंटिन्यू। तरी पण किती दिवस चालणार आहे? कंटिन्यू जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत चालू राहील। अच्छा। आणि तुमच्याकडे ड्रोन वगैरे ऑकी डॉकी सगळे काही दिसत आहे, तर यांचे जे फुटेज आम्हाला मिळेल काय? मिळणार। अच्छा। काय चार्जेस राहतं, चार्जेस पे केल्यावर ते मिळेल। अच्छा अच्छा ओके ठीक आहे, थँक्यू। थँक्यू। मला वाटलं नव्हतं की आपल्या गावाकडे असं होणार। मला असं वाटत आहे की हा छोटा जैसलमेर आहे। चला तुम्हाला पण दाखवतोय बघा। आता एअर हॉट बलून आणखी उडत आहे। अरे सॉरी यार, मी तुम्हाला सांगायचं विसरलं। आज आहे 1/1/2026 म्हणजे नवीन वर्ष, आणि आपण नवीन वर्षामध्ये आलो आहे इकडं। न्यू एक ॲडव्हेंचर म्हणजे असंच पकडं की आमच्या गावी एक काही कॅम्प बसलेला आहे। ते सांगितलं आहे ते दादानी की किती दिवसपासून बसला आहे, आणि आपलं इथं बोटिंग वगैरे होतं आहे। चला बघतोय आता बोटिंग वगैरे चालू आहे की नाही, तर अगर चालू असतील तर आपण बसू। चला बघा इकडं खूप काही लागलेलं आहे। इकडं असं वाटत आहे की खूप मनोरंजनसारखं वाटत आहे। बघा इकडं हे टेंट वगैरे पण लागलं आहे बघा। इथं कॅम्पिंग वगैरे करत असतील बघा। इकडं टेंट वगैरे लागलं आहे। खूप छान, म्हणजे असं वाटत आहे की खूप छान मन फ्रेश होत आहे इकडं। चला मी आणखी काय काय तर ते सांगतो मी।